प्रेषितांची कृत्ये या पुस्तकातून घेतलेले वाचन. प्रमुख याजक आणि त्याच्याबरोबर असलेले सर्व सदुकपंथी मत्सरग्रस्त होऊन उठले आणि त्यांनी प्रेषितांना अटक करून तुरुंगात घातले. परंतु रात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि त्यांस बाहेर आणून म्हटले, जा आणि मंदिरात उभे राहून ह्या जीवनाचा सर्व संदेश लोकांस सांगा. हे ऐकून उजाडताच ते मंदिरामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले. इकडे प्रमुख याजक आणि त्यांच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा आणि इस्रायल लोकांचे सबंध वडील मंडळ एकत्र बोलावले आणि त्यांस आणावयास बंदिशाळेकडे पाठविले. पण तिकडे गेलेल्या शिपायांना ते तुरुंगात सापडले नाहीत, म्हणून त्यांनी परत येऊन सांगितले, बंदिशाळा चांगल्या व्यवस्थेने बंद केलेली आणि दरवाजांपाशी पहारेकरी उभे राहिलेले आम्हास आढळले, परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हास आत कोणी सापडले नाही. हे वर्तमान ऐकून ह्याचा परिणाम काय होईल ह्याविषयी मंदिराचा सरदार आणि मुख्य याजक घोटाळ्यात पडले. इतक्यात कोणीतरी येऊन त्यांस असे सांगितले, पहा, ज्या माणसांना तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर मंदिरात उभे राहून लोकांस शिक्षण देत आहेत. तेव्हा सरदाराने शिपायांसह जाऊन त्यांस जुलूम न करता आणले, कारण लोक आपणाला दगडमार करतील असे त्यांस भय वाटत होते. प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. योहान लिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशूने निकोदेमास म्हटले, देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने पुत्राला जगाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नव्हे, तर त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याच्यावर न्यायनिवाड्याचा प्रसंग येत नाही. जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्यायनिवाडा होऊन चुकला आहे, कारण त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. निवाडा हाच आहे की जगात प्रकाश आला आहे आणि मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये दुष्ट होती. कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. परंतु जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो, ह्यासाठी की आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे. प्रभूचे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तुझी स्तुती असो.